संजय शिरसाट यांच्याकडून 5,000 कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केला आहे। संजय शिरसाट यांनी 5,000 कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली आहे। 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होता संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। मराठा साम्राज्यासोबतच गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमिपुत्रांशी गद्दारी केलेली आहे। इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केलेली आहे। त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमावी किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार पत्रकार परिषदेत यांनी म्हटलेलं आहे की गँग्स ऑफ गद्दार या विषयावर मी बोलणार आहे। ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केली। त्या बदल्यात त्यांना 4,000 पेक्षा जास्त रोहा पनवेल अलिबाग या भागातील जमिनी बक्षीस म्हणून देण्यात आली। 1959 साली बिवलकर कुटुंबाने सीलिंग कायद्यानुसार स्वतःला वाचवून घेतलं। 4,000 एकर जमीन वाचवली। मात्र 1971 साली ही जमीन सरकारकडे जमा झाली। 1990 साली त्यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली आणि त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ती जमीन माघारी देण्याचा अर्ज फेटाळला। त्यानंतर कोर्टात हा विषय सुरू होता। आणि आता गोलमाल 4 म्हणजे गँग्स ऑफ गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती। ती म्हणजे कोणाची कदाचित तुम्हा सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती तर ते बॅगवाले मंत्री आहेत। म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅगमध्ये खरे पैसे होते। आमच्यात जरा खोटे पैसे तर आहेत, समजून घ्या हे खोटे पैसे आहेत, नाही तर उद्या जाऊन आमच्या मागे ईडी लावचाल तुम्ही, नाही तर CBI लावचाल। हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे शिरसाट साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली। त्यांना चेअरमन बनवण्यात आलं। 16 सप्टेंबर 2024 संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली। आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल तर शिरसाटांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन? 5,000 कोटीची। कोणाच्या ताब्यात होती? सिडकोच्या ताब्यात होती। सिडको कोणासाठी घर बांधतं तर मध्यमवर्गीय नाही तर गरीब लोकांसाठी घर बांधतं। आता ही त्या गरिबांसाठी असणारी जमीन म्हणजे आता लाखो लोक लॉटरीच्या माध्यमातून सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात आणि ही सिडकोच्या ताब्यात असणारी जमीन ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले नाही तर अनेक तिथं MD होऊन गेले ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला, शिरसाटांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं। म्हणजे ढोल ताशामध्ये आजपर्यंत कधी तसं स्वागत झालं नव्हतं। आणि शिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला 61,000 स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू 5,000 कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली। 8,000 स्क्वेअर मीटर पर आता ट्राय पार्टी अग्रीमेंट हे झालेलं आहे आणि तिथं आता डेव्हलपमेंट सुरू होईल। पण ती डेव्हलपमेंट जी होणार आहे त्याच्यात गरिबाला घरं मिळणार नाही, तिथं श्रीमंताला घरं ही तिथं मिळणार आहे। आता ह्याच्यात काय झालं ते स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ज्याच्यामध्ये जे यांनी म्हणजे दिबा पाटील साहेबांनी ज्यांच्यासाठी संघर्ष केला, ज्या OBC समाजाचे आगरी समाजाचे जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय हा शिरसाटांनी तिथं केला। त्याने अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या। सर्वोच्च न्यायालयाने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला? गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15/3/2024 रोजी पुणे प्रकरणात तसेच 22/5/2025 रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स SIT नाही स्पेशल टास्क फोर्स तयार करण्याचं सांगून 11 महिन्याच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवलकरांची जमीन येते परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे। एवढेच असताना कारवाई होणार का? म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश
हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. आणि आता सिडकोनी हा जो घोळ केला आहे सिरसाटांच्या सहीली, एक हे सरकार म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, तुम्ही शिस्तप्रिय आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला विनंती करतो, सिरसाटांनी हा जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे, सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहीली तिथं दिलेली, तर ही 5,000 कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत सिडकोकडे तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे. सिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली, तर त्या सिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश तिथं दिलेला आहे, ही फक्त जमीन नाही, या महाराष्ट्रातली जिथं कुठं जमीन ही वनाकडे असेल आणि ती कुणी बळकावली असेल, तुम्ही परत ती घेणार का, असं त्या ठिकाणी आमचं मत आहे. आणि हा फक्त विषय 150 एकरावरच्या 12.5% आहे. जर 4,000 एकर जमीन बिवळकरांची आपण घेतली, तर हा जो स्कॅम आहे, लँड स्कॅम आहे, तो लँड ग्रॅब स्कॅम हा 50,000 कोटीवर तिथं जाऊ शकतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि हे सरकार त्या बाबतीत काय करणार आहे हे आम्हा सगळ्यांना तिथं जायचं आहे, समजायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.